बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या सुरुवात करूयात। महायुती सरकारमधील 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। नागपुरातील राजभवन परिसरात पहिल्यांदाच हा शपथविधी सोहळा पार पडला। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली। 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर फक्त 6 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली। भाजपमधील 19, शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादीतील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला वापरण्यात आलाय। जागा कमी आणि पद भूषवणारी माणसं जास्त असल्यानं मंत्र्यांना 2.5 वर्ष संधी दिली गेली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। दरम्यान या 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलासाठी शिवसेनेनं शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलंय। आता ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांना 2.5 वर्षांनंतर मंत्रिपद सोडावं लागणार आहे, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून लिहून घेण्यात आलंय। नागपुरातील राजभवनात शपथविधी पार पडला। यावेळी भाजपमधील ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। महायुतीमधील फक्त 4 लाडक्या बहिणींनी मंत्रिपदाची शपथ घेतली। भाजपकडून पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर तर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या 4 महिलांनी महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप केलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर आजपासून गतिशील कारभार सुरू होईल, असं देखील ते म्हटलंय। आम्ही महायुतीनं मिळून 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरवलाय, त्यामुळे अनेकांना संधी देता येईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले। तर प्रत्येक मंत्र्यांचा परफॉर्मन्स ऑडिट करणार, कामात चूक आढळल्यास पदाचा पुनर्विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले। जवळपास 20 विधेयक हिवाळी अधिवेशनात येतील, तसंच अधिवेशनात आम्ही विरोधकांना उत्तर देऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले। आमचं ईव्हीएम सरकार असल्याचं विरोधक म्हणतात, पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले। तर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील फडणवीसांनी केली आहे। परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मनोरुग्णाला अटक केल्याचं फडणवीसांनी सांगितलं। दरम्यान या घटनेनंतर जो उद्रेक झाला तो असंविधानिक आणि अयोग्य असल्याचं देखील ते म्हटले। बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाची निर्घृण हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। काहींचा शोध सुरू असून हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। तर या हत्येप्रकरणी स्पेशल एसआयटी बसवून सगळे धागेदोरे शोधणार आणि आरोपीला अजिबात सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। विरोधी पक्षनेता निवडीमध्ये सरकारची भूमिका काहीच नसते। कायद्यानं विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, आमची त्यात कोणतीच अडवणूक नसेल, असं फडणवीस म्हटलंय। पडळकरांच्या मंत्रिपदाबाबत फडणवीसांना सवाल करण्यात आला। यावेळी पडळकर उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत, फक्त त्यांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, असं त्यांना सुचवल्याचं फडणवीस म्हणाले। तर एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे, असं म्हणत फडणवीसांनी पडळकरांचं कौतुक केलं। चहापानावर बहिष्कार घालणं हा विरोधकांचा पायंडा, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे। विरोधकांनी देखील साधक बाधक चर्चा करायची असते, विरोधक कमी असले तरी महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तर देणार, असंही अजित पवार म्हटले। मी नाराज नाही, मी फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। फडणवीस पुन्हा येईन म्हणाले आणि पुन्हा आले, असं म्हणत शिंदेंनी फडणवीसांचं कौतुक केलं। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना वगळल्यानं समर्थकांना धक्का बसलाय। मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, मुलाला विधान परिषदेत पाठवलं असताना पुतणे समीर भुजबळांनी नांदगावमधून केलेली बंडखोरी यासह विविध कारणांमुळे भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याशी जोडला जातोय। पिंपरी चिंचवड शहराच्या पदरी मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा निराशा आली आहे। सलग 3दा निवडून आलेले आमदार महेश लांडगे असो की विक्रमी मताधिक्यानं जिंकलेले शंकर जगताप, आमदार अण्णा बनसोडे यापैकी कुणीही मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। लातूरच्या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। बाबासाहेब पाटलांच्या शपथविधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आणि यानंतर सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली। गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं चोपड्यात शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला, तसंच परिसरात फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष केला। 2.5 वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांना अखेर मंत्रिपद मिळालं। यानंतर विक्रोळीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत ढोल ताशा वाजवत जल्लोष करण्यात आला।
गिरीश महाजन आणि सावकार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. पुढची बातमी पाहूया. सरकारमध्ये जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळावी यासाठी एक फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय. 2.5 वर्षांसाठी मंत्रिपद देणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेनं त्यांच्या मंत्र्यांकडून 2.5 वर्षांनी मंत्रिपद सोडावं लागेल असं प्रतिज्ञापत्रच लिहून घेतलंय. मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे ईश्वर शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक माझ्या विचारार्थ आणली जाईल. राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. या विस्तारात जुन्या आणि नव्यांना संधी देण्यात आली. नितेश नीलम नारायण राणे, योगेश ज्योती रामदास कदम, बोर्डीकर, मेघना, दीपक साकोरे. विस्तारात अनेक वर्षांचा अनुभव असलेले मंत्री आणि पहिल्यांदाच आमदार होऊन मंत्री झालेले नेते सुद्धा पाहायला मिळतात. मात्र यासोबतच एक फॉर्म्युलाही या मंत्रिमंडळात पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच याबाबत थेट वक्तव्य केलंय. सर्वांनाच असं वाटतं की आपल्याला संधी मिळावी. आता सर्वजण ताकदीचे नेते असतात, मात्र जागा मर्यादित असतात. त्यामुळे काहींना 2.5 वर्षांसाठी संधी द्यायची असं ठरलंय. त्यामध्ये अनेक मंत्री आणि राज्यमंत्री सामावून घेतले जातील. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल. अनेक भागांना यातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, असं अजित पवारांनी नागपूरमधील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना सांगितलंय. आज आता मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात, सगळेच योग्यतेचे असतात. पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे. या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील. शिवसेनेकडूनही मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याने हा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार आहे. मंत्रिपद 2.5 वर्षांनंतर सोडून द्यावं लागेल असं नमूद करण्यात आलंय. मंत्रिपदाच्या शपथविधीआधी शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना पूर्वकल्पना दिली. शिवसेनेच्या सर्व ज्या आमदारांना आज शपथविधीसाठी निमंत्रित केलेलं होतं, आम्ही स्वतःहून माननीय शिंदे साहेबांना सांगितलं की आपल्याला जर अशा पद्धतीनं, कारण आमच्या अनेक सहकार्यांना साहेबांना इच्छा असून सुद्धा यावेळी त्यांना संधी देता आली नाही, तर त्यांना संधी देण्यासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला करण्याचा पूर्ण अधिकार आज ज्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेतलेले त्यांनी लेखी स्वरूपामध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे लिहून दिलेला आहे. मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलामुळे अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. परिणामी ज्यांना आता मंत्रिपद मिळालेलं नाही त्यांना पुढील 2.5 वर्षांनंतर मंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.